मॉर्निंग गाईज. राम राम मंडळी, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. सो आम्ही आता आहोत दर्यापूरमध्ये. म्हणजे माझ्या माहेरी आलोय आम्ही. तर आम्ही हिच्या माहेरी का आलो असू, आम्ही जाणार एक छोट्याशा फॅमिली ट्रिपला. म्हणजे मी, आई, पप्पा आणि कौस्तुभ, आम्ही असे 4 जण आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपला आम्ही जातोय. सो ॲक्च्युली कसं आहे की आमचे सगळे बुकिंग्स वगैरे सगळे जे आहेत ते नागपूरवरून आहे. सो आम्ही कालच मुंबईवरून इकडे आलो, म्हणजे यायला निघालो आणि आज अर्ली मॉर्निंग म्हणता येईल. सो तेव्हा आमची फ्लाईट आहे नागपूरवरून. तर त्याआधीच आपल्याला नागपूर जावं लागेल. त्याआधी आपण कुठे जाणार आहे? ताईकडे. हो, आमच्या इथे एका न्यूबॉर्न बेबी गर्लचं वेलकम होणार आहे, तर पहिले आम्ही ताईकडे जाणार आहे, त्या बाळाला भेटणार. देन तिथून आमचं नेक्स्ट नागपूरसाठी आमची बस आहे तिकडून. रात्री एक 10-10:30च्या आसपास तिथून आम्ही बस पकडून जाऊ आणि मग पुढे तसंच 2-2.5 तास लागतात, 3 तास लागतात नागपूर पोहोचायला इथून अमरावतीवरून. आणि मग पुढे फ्लाईट आहे. ओके, आता फटाफट स्टे कनेक्टेड विथ अस. आता आपण पटापट पहिले पॅकिंग करूयात. हो, ते मेन आहे आमचं, बिकॉज ऑफ आमचं वेट वगैरे आम्हाला ते सर्व चेक करायचं. हां, चौघांच्या पण बॅगचं, कारण आय थिंक 25 और किती 30 केजीज. हां, ते पहिले वेट चेक करायचं आहे, कारण की ऑन टाइम ते एअरपोर्टवर गडबड नको. सो ते सगळं आम्ही करतोच आता. आणि तुम्ही स्टे कनेक्टेड, तुम्ही आमच्या सोबत राहा. पुढे काय होतं कसं होतं बघत राहा. भेटूयाच. रेडी टू गो. एक्साइटेड फॉर ट्रिप. चला. सो आम्ही अमरावती पोहोचलेलो आहे. सध्या माझ्या ताईकडे आलोय. ताई म्हणजे माझ्या मावशीची मुलगी, तिच्या बेबी गर्लचा आज वेलकम आहे. तर वेलकमची तयारी कशी चालू आहे बिहाइंड पण दाखवत होता. बिहाइंड द सीन थोडंसं म्हटलं, थोडंसं इंट्रोडक्शन देऊन देऊ आणि मग पुढच्या गोष्टी करू. सो गाईज, काही प्रिपरेशन झाली आहे, काही बाकी आहे. बलून सेटअप इथे मस्त प्रकारे झालंय आणि सध्या फ्लोरल अरेंजमेंट चालू आहे. हॉलचं पण काही झालंय, काही बाकी आहे. पूर्ण तुम्हाला झालं की दाखवूच. भारी सजवले. तुला काय पाहिजे? चॉकलेट पाहिजे? हो, कोणते पाहिजे? समीक्षा, तू मला ओळखतो ना मला? तू चॉकलेट साठी झाला ना माझं? हो. सो फायनली डेकोरेशन झालेलं आहे आणि इकडे आम्ही लिफ्टच्या इकडे सुद्धा बलून्स लावलेत, जेणेकरून खूप सुंदर असं मध्ये सर्व ते फोटोज मध्ये छान यायला पाहिजे. इकडे सुद्धा बलूनचं डेकोरेशन केलंय आणि हे फुलांची सजावट बघा किती छान दिसते. सर्व बेबीच्या वेलकम साठी आहे. आता तो जस्ट निघालाय हॉस्पिटल मधून, थोड्याच वेळात येतील. सर्व एक्साइटेड आहेत घरचे. कोणाचं काय काही ना काही चाललंय. तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये व्हॉइस पण येत असेल. सो लेट्स वेट फॉर देम अँड वेलकम आवर बेबी. येस, आवर लिटिल चाम, लिटिल प्रिन्सेस. सो फायनली बेबी हॅज अराइव्ड. आम्ही ज्याची खूप उत्सुकतेने वाट बघत होतो. किती क्यूट आहे. बेबीच्या वेलकम साठी फटाके वगैरे सुद्धा आणलेत आणि फुल तयारीमध्येच वेलकम केलेलं आहे. एकच आहे ना? सिंगल होता ना? सिंगल. वेलकम.
बाळाची एंट्री होत आहे. बाळाची मावशी समीक्षा बाळाचं ऑप्शन करून बाळाचं वेलकम करत आहे. एवढंच घेतलं हा, ताई. बरोबर लागलं समोर लक्षात नाही टाकत नाही. डोक्याला लावून झालं काढून खुशी तो देखो. हा मग लिटिल चाम आलाय आपल्या घरी तर खुशी होणारच ना. जमलं जमलं मस्त हे पेढे घ्यायचं मग दोघांना काढून घे. हे घे पेढे. त्याच्यातच ठेव. बाळाने वाटच सुरू आहे पहिले. दोन हातांना बाळाची नजर काढणं चालू आहे. समीक्षा नीट नजर काढ बाळाची. कोणत्या पायाला घाल लागते उजव्या उजव्या. बस जमलं दोन्ही पाय ठेवायला नाही म्हणते ग. मी लगेच पायाची करून घेतली. So welcome back guys. नागपूर स्टेशन. सॉरी एअरपोर्ट. Still we are in station. वी आर फ्लाइंग. हे इको येते ना. चला आतमध्ये जातोय बोर्डिंग साठी. आम्ही सर्वजण समीक्षा कौस्तुभ आणि मी असे आम्ही चौघजण आम्ही 11 तारखेच्या 4 वाजताच्या फ्लाईट दोघे जण निघणार आहोत. फायनली सो आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये आलो आहे आणि इकडे बॅगेज सिक्युरिटी पॉईंटवरती आम्ही आलो आहोत. आणि बेसिकली आता सगळ्यांच्या बॅग चेक होऊन आम्ही आता टुवर्ड्स बोर्डिंग पाससाठी जाऊ. एअर अरेबियाची आमची फ्लाईट आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. तर बोर्डिंग पास चेक इन इमिग्रेशन सगळं करून आम्ही बसलो आता इकडे वेट सिटिंग करतोय. एरियामध्ये. आणि फ्लाईट लेट आहे. 1 तास लेट होती. आता अजून किती लेट आहे माहित नाही एक्झॅक्टली. आम्ही ऑलमोस्ट आता 4:30 होत आलेत पहाटेचे. रात्रभर झोप नाही बसून कंटिन्यू. अजून आम्हाला काही कळलेलं नाही की किती तासातून लेट असेल किंवा काय असेल. 1 तास आम्ही अंदाज लावलाय. अजून ऍक्च्युअल मध्ये माहित नाही अजून किती वेळ वेट करायला. गुड मॉर्निंग. सो फायनली ती फ्लाईट आली आहे. आता आम्ही हल्लो फ्लाईट कडे चाललोय. So, are you excited? Yes. Finally, we have entered the flight. आम्ही फ्लाईट मध्ये आता बसलोय. Yes. फ्लाईट
येईल आता टेक ऑफ गेले. इट्स ऑलमोस्ट 5:45. रेडी टू टेक ऑफ. रेडी टू टेक ऑफ. आणि मला विंडो सीट भेटली. आई मस्त उचललं, बिलकुल त्रास नाही होईल. 6 वाजले. सो गुड मॉर्निंग गाईज. छोटासा नॅप घेऊन परत Fine. आता आम्ही कॅमेरा घेऊन आलोय. आम्ही आता आहोत दुबई एअर्समध्ये आणि ऑलमोस्ट वी आर ऑन द वर्ज टू रीच दुबई एअरपोर्ट. मस्त वाटतंय. हे बघा, हे खाली तुम्ही दुबई सिटी बघू शकता. नाही, आपण शारजाला उतरणार आहे ना. हां, सॉरी. तुम्ही झोपेत आहात अजून ठेवता. वी हॅव लँडेड सेफली. थोडंसं ते प्लेनच्या गोष्टी ऐकून थोडंसं भीती वाटते, पण आपल्या पायलटनी काम चांगलं केलं. First glimpse of Dubai for you. सो गाईज, वेलकम टू दुबई. खूप भारी वाटतंय. फायनली आम्ही आता बाहेर निघतोय एअरपोर्टला आणि समोर जी बस लागली आहे त्या बसने आम्ही आता पुढे जाऊ. इकडे फॅसिलिटी बघा किती छान आहे. आपलं जे प्लेनचं लगेज आहे ते लोक हे असे कॅरी करून घेऊन जातात. आय थिंक हे सर्व एक्सपोर्टिंगचं पॅकेजिंग केलेलं आहे. रॅप असं हा, वाटतंय. कंटेनर्स पण दिसत आहेत तिकडे. हम्म. भारी आहे यार. हे लगेज गेलं. सो इकडे प्लेनसाठी खूप मोठा पार्किंग एरिया दिलेला आहे. तुम्ही बघू शकता एकत्र किती प्लेन लागलेत. 3, 4, 5, 6 मस्त दिसतंय एकदम. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान, मस्त प्लेझंट आहे. वेलकम करते आपल्याला असं वाटतंय. या एअरपोर्टला सर्व एअर अरेबियाच्याच हे फ्लाईट्स दिसत आहेत ना. हो, काय माहिती बाकीचे फ्लाइट्स उतरतात की नाही उतरत इकडे. आणि ऊन सकाळचीच एवढी आहे, दुपारी काय असेल बापरे. चला, आपला ड्रॉप पॉइंट आलाय. सो गाईज, आम्ही शारजा एअरपोर्ट पोचलो आहोत आणि आता इकडे आम्ही फ्रेशन अप वगैरे होऊ. आमचं वेब चेक इन होईल आणि मग तिथून मग आम्ही आता बाहेर पूर्ण फिरायला जाऊ. सो आणि ही सिरीज आम्ही आता इथे एंड करतोय. आणि इकडे आम्ही हे डे वाईज आता इकडनं पुढे सिरीज बनवणार आहोत. सो खूप मजा येणार आहे, खूप एक्साइटिंग राहणार आहे ही सिरीज. सो प्लीज स्टे कनेक्टेड विथ अस. येस. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.